मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेले जालना जिल्ह्याची हीच ओळख आता निसर्ग पुसू पाहतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे। सूर्यनारायणच्या प्रकोपामुळे आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अशा प्रकारे उभी पिकं रानामध्ये करपू लागलीत। आपल्याबरोबर शेतकरी आहेत, मोसंबी उत्पादक शेतकरी, ज्यांनी 8 वर्षापूर्वी ही स्वतःच्या हाताने झाडं लावली आणि आता त्याच झाडावरती ते कुऱ्हाड चालू लागलेत। खरंच आता इतकी वाईट परिस्थिती का हे सगळं काढून टाकावं? वाईट सध्याची वाईट परिस्थिती यंदाची निसर्ग साथ नाही दिल्यामुळं वाईट परिस्थिती। पाणी कुठंच नाही शिवार, पाणी आबाई कुठत नाही, शिवारात पाणीच नाही। विहिरीला तुमचे शेततळे दिसले? शेततळे 2 आहेत, 2 शेततळे मोठाले 1-1 एकरचे शेततळे आहेत, पण पाणी निसर्ग नाही झाल्यामुळं तळे काय भरण्यात नाही आले। किती आहे आता हे सगळं रान? हे रान 1 हेक्टरचं मोसंबी आहे। बर, बाकी ऊस आहे 2 एकर। बरं, आता हे मोसंबीचं किती नुकसान म्हणायचं? 7 ते 8 लाख रुपये नुकसान आहे आता मोसंबीची। कसं निघणार आता हे? आता कुठे निघणार, आता तोडून काढायला निसर्ग आबाई। खरं तर आता हा काढणं सुद्धा खर्च मोठा जिकिरीचा आहे, कारण आता ते बघत आहात की एक झाड तोडत आहेत। खरं तर हा खर्च परवडणारा नाही, कारण आता जवळपास 7-8 लाखाचं ह्या शेतकऱ्याचं खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि ते जे नुकसान आहे ते भरून काढणं मोठं मुश्किल आहे। इतर काही शेतकरी आहेत गावची आपल्या बरोबर आहे। दादा, मला सांगा, ह्या शिवारात सध्या काय परिस्थिती पिकांची, म्हणजे मोसंबी बरोबर इतर फळ पिकांचं सुद्धा असं झालं? हो, सगळ्याच पिकांची आलेत, कारण की आता पाणीच नाही ना सर, प्यायला पाणी नाही, त्यामुळे बाकीचे पिकं सुद्धा अशाच पद्धतीनं जळून गेले तर, आणि मग लोकांना तोडल्याशिवाय पर्याय नाही, कारण की आणखी 8-10 दिवसानं काय करावं लागणार आहे, नवीन पेरणी करावं लागणार, त्याच्यामुळे हे काढूनच टाकावं लागतील ना, असा विषय। मोसंबी तर मधल्या काळात चांगलं भाव वगैरे साधला होता, आता त्याच आशेनं ही सगळी लागवड झालेली होती। हो सर, पण आता हे निसर्गाचा कोप झाल्यामुळे जे काही आता ही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली ना, त्याच्यामुळे ही झाडं काढून टाकावं लागली। अजून किती वर्ष हे झाडांना उत्पन्न दिलं असतं? अजून कमीत कमी नाही म्हणलं तरी 12-13 वर्ष उत्पन्न दिलं असतं। आपल्या भागात सगळ्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं जवळपास हीच परिस्थिती आहे। बरं, सध्या जी तुम्ही बाग पाहताय ह्याच परिस्थितीमध्ये सगळ्या बाग आहेत। पिण्याच्या पाण्याचे काय हाल आहेत सध्या गावात? भरपूर भयानक परिस्थिती पिण्याच्या पाण्याची आहे, कारण शेंदून पाणी विहिरीतून आणावं लागतंय आणि नळाला थोडंफार पाणी येत आहे, पण भयानक परिस्थिती अशी आहे की याच्या अगोदर अशी परिस्थिती कधी नव्हती आली। पण हे 2018ला दुष्काळ पडला अशी परिस्थिती नव्हती, 2014लाही दुष्काळ पडला, 12-13ला अशी परिस्थिती नव्हती, पण जे 2024ची परिस्थिती अत्यंत भयंकर परिस्थिती सध्या शेतकरी सामोरे जातो त्या परिस्थितीला। ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत। खरं तर 2011 आणि 12ला सुद्धा मोसंबीवरती मोठं संकट आलेलं होतं, मोठ्या प्रमाणावरती बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या। आता काहीतरी स्वप्न उराशी बाळगून कुठेतरी त्या संकटातून बाहेर आलेले हे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा मात्र आता स्वप्नांचा देखील पाचोळा होतोय, कारण काही उराशी स्वप्न त्यांनी बाळगलेली होती, त्यामुळं आता झाडं तर कोमजलीत, मात्र ह्या शेतकऱ्यांची मनं सुद्धा कोमेजायला लागलीत। रवी मुंडे, एबीपी माझा, घनसावंगी, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।